सत्याग्रह मोर्चाला आज तुम्ही सहभागी झाला आहात. जो करार झाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा नाही आणि त्यासाठी आपण पाहतो की युथ काँग्रेस इथे सत्याग्रह आंदोलन करत होती. हे बघा, काँग्रेस पक्षाने आणि खरगे साहेबांनी, आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आमचे नेते राहुल गांधीजींनी, काँग्रेस पक्षाने त्याच दिवशी सुरुवातीपासून जी डील झालेला आहे, ट्रेड डील झालेली आहे, त्या ट्रेड डीलचा निषेध केलेला आहे आणि विरोध केलेला आहे. कारण त्या ट्रेड डीलच्या ज्या डील झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर फटका आणि नुकसान कोणाचा होणार आहे तर देशाच्या शेतकऱ्यांचा होणार आहे. कारोबारी जे आमची संस्था आहेत त्यांचा होणार आहे. छोटे मोठे बिझनेस उद्योजक जो आहेत त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे. तर ते ट्रेड डील जी भारताची सरकारने, नरेंद्र मोदीजींनी जे दबावाखाली, अमेरिकेच्या दबावाखाली केलेलं आहे असं आम्हाला समजते. ते ट्रेड डील ते रद्द झाली पाहिजे ही आमच्या सर्वांची मागणी आहे. म्हणून संपूर्ण देशामध्ये अखिल भारतीय युवक काँग्रेस आणि मुंबईमध्ये मुंबई युवक काँग्रेसनी गेल्या 5 दिवसापासून हे न्याय सत्याग्रहचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आज त्याचा समारोप होत आहे. पुढच्या आठवड्यापासून संपूर्ण मुंबईमध्ये मुंबई युवक काँग्रेस अशा प्रकारच्या न्याय सत्याग्रहाचा कार्यक्रम करणार आहे. कारण या देशामध्ये शेतकरी जगले पाहिजे, छोटे मोठे उद्योजक जगले पाहिजे, बेरोजगारी संपली पाहिजे, लोकांना जो बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगारचे अवसर मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने हे जे ट्रेड डील भारतीय जनता पक्षाची सरकारने केलेला आहे त्याचा निषेध आणि त्याचा विरोध काँग्रेस पक्ष संपूर्ण देशामध्ये करत आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. तुमच्या विधानसभेमध्ये ईव्हीएमची तपासणी आता केली जाणार आहे. 16 आणि 17 तारखेला वारंवार आरोप केला जात होता की ईव्हीएमचा गैरवापर केला जात आहे महायुतीकडून. मात्र आता उच्च न्यायालयाने थेट तपासणीचे आदेश दिले आहेत. हे बघा, गेल्या 8-10 वर्षापासून निवडणूक आयोगासमोर अनेक तक्रार आणि अनेक वेळा या देशाच्या संपूर्ण राजकीय पक्षांनी, अनेक नेत्यांनी ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त केलेली आहे. आणि लोकशाहीमध्ये निवडणुका हा मुख्य आहे, हा फाउंडेशन आहे लोकशाहीच्या. निवडणुका पारदर्शिताप्रमाणे झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर कुठलीही प्रकारची शंका असेल तर निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ती शंकाच्या निराकरण त्यांनी केला पाहिजे. म्हणून आजपर्यंत निवडणूक आयोगाने कुठलाही जे आरोप झालेले आहेत ईव्हीएमबद्दल त्या स्पष्टीकरण त्यांनी कुठल्याही प्रकारचं दिलेलं नाही आहे आणि लोकांना संतोषजनक उत्तर सुद्धा मिळालेलं नाही आहे. भारताचा निवडणूक आयोग असा वागतोय जसा कुठला एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, एक राजकीय पक्षाचा एजेंडा चालवतो. असा निवडणूक आयोग नाही राहिला पाहिजे. म्हणून आम्हाला नाइलाजाने 2024च्या लोकसभाचा निकाल आल्यानंतर ज्याप्रमाणे राज्याच्या विधानसभाचा निकाल आला आणि त्या निकालाबद्दल संपूर्ण देशामध्ये लोकांनी शंका व्यक्त केली. अनेक मतदारसंघामध्ये त्या मशिनीबद्दल शंका उपस्थित झाली. तर निवडणूक आयोगाला वारंवार तक्रार करून सुद्धा ते आम्हाला दाद देत नव्हते. म्हणून आम्हाला मुंबई हायकोर्टामध्ये जायला लागला आणि मी मुंबई हायकोर्टाला धन्यवाद देतोय की त्यांनी सगळे ऐकून घेतला आणि ईव्हीएम तपासणीचा आदेश मुंबई हायकोर्टने दिलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे येणारी 16 आणि 17 तारीखला महाराष्ट्र निवडणूक आयोगाने ते ईव्हीएम तपासणीसाठी कार्यक्रम निश्चित केलेला आहे. परंतु या तपासणी अंतर्गत काही समोर येईल असं वाटतंय तुम्हाला? काही उपयोग होईल का? हे बघा, प्रश्न निकालाचा नाहीये. प्रश्न या देशाची लोकशाही अबाधित राहिली पाहिजे. जर निवडणूक प्रक्रियावर शंका उपस्थित होत असेल, मशिनीवर शंका उपस्थित होत असेल तर ते शंकाचं निराकरण झाला पाहिजे. आणि या मशिनीवर जे आम्हाला शंका आहे ते तपासणी करण्याचा अधिकार या देशाच्या संविधानाने आम्हाला दिलेला आहे आणि ते त्याप्रमाणे हायकोर्टाने आदेश दिलेला आहे आणि आम्ही ते करणार आहोत. हायकोर्टाच्या निर्णयावर निवडणूक आयोग म्हणतंय की यात काही नवीन नाही. अनेक वेळेला आम्ही अशी तपासणी केली आहे परंतु त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. मला निवडणूक आयोगाला आव्हान आहे, एक मशिनीची तपासणी या राज्यामध्ये किंवा ह्या देशामध्ये झालेली आहे का त्यांनी दाखवावं.
ते फक्त तपासणी काय करतायत, मापतोल करतायत की मापतोल करा. मशिनीमध्ये जे मतदान झालेलं आहे ते सगळे निरंक करतायत आणि सांगतायत की इथे 100-200 जेवढी मतं टाकायची आहे तुम्ही टाका आणि तुम्ही काउंटिंग करून घ्या. तर तो मापतोलचा विषय नाही आहे. जे मतदान झालेलं आहे, मतदान होण्याची प्रक्रियामध्ये जे मशिनीमध्ये गोंधळ झालेला आहे अशी शंका आहे, ती शंका आमची दूर झाली पाहिजे. म्हणून आम्ही त्या ईव्हीएमची जे व्हीव्हीपॅट मशीन आहे, ईव्हीएम आहे, मायक्रो कंट्रोलर युनिट्स आहे, अशी त्या ह्याच्यामध्ये अनेक प्रकारची तफावत आहे अशी आम्हाला शंका आहे. तर ते शंकाचं निराकरण झाला पाहिजे म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये गेलो आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आणि हा पहिलीचदा होत आहे. ह्याच्यापूर्वी अशा प्रकारच्या ईव्हीएम तपासणी कुठेही झालेली नाही. या तपासणीनंतर एक एक्झाम्पल सेट होईल का? कारण का वारंवार ईव्हीएमवरच निश्चितपणे वारंवार ईव्हीएम बद्दल प्रश्न निर्माण होतोय, प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. तर होऊ दे ना, एकदा होऊ दे, शंका निघू दे. मशिनीमध्ये काय आहे, काय नाही आहे, काय तफावत आहे, काय करेक्ट आहे, परफेक्ट आहे, होऊ दे ना. दूध का दूध, पाणी का पाणी झाला पाहिजे. शेवटचा प्रश्न, मुंबई महानगरपालिकेमध्ये निधी वाटपावरून आता पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळतोय. कारण का सत्ताधारी नगरसेवकांना कोटीमध्ये निधी दिला जातोय, तर विरोधक नगरसेवकांना केवळ काही लाखांचाच निधी वितरित केला जातो. हा दोरा मापदंड नियम बाय भारतीय जनता पक्षाची जिथे जिथे सत्ता असते, केंद्रामध्ये सत्ता असेल तिथे तुम्ही तसंच बघावं. राज्यामध्ये सुद्धा तसंच चाललं आहे आणि महानगरपालिकामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे. नगरसेवक निधी नगरसेवकांच्या स्वतःसाठी देण्यात येत नाही. निधी वाटपाचा जो सिस्टम आहे, कार्यक्रम आहे, त्या नगरसेवकाच्या प्रभागामध्ये विकासासाठी देण्यात येत असतो. आणि विभागाच्या विकासासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकाला एक न्याय आणि सत्ताधारी पक्षाला दुसरा न्याय हा चुकीचा आहे आणि ह्याचा निषेध केला पाहिजे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आपने बॉम्बे हाई कोर्ट में ईवीएम को लेकर क्या पिटीशन फाइल की थी, उसको लेकर 2024 के लोकसभा चुनाव के रिजल्ट आने के बाद जिस तरह से 4 महीने के अंदर विधानसभा के रिजल्ट आए और उस रिजल्ट में भारी फेरबदल देखने को मिला और उसी की वजह से पूरे देश में ये शक पैदा हुआ कि मशीन में कुछ है, मशीन में कुछ टेम्परिंग है, मशीन में कुछ गड़बड़ी है, मशीन के जरिए वोट चोरी हो रही है. इस तरह का सवाल पूरे देश में खड़ा हुआ और उसको लेकर हमने मुंबई हाई कोर्ट में एक याचिका दाखिल की थी और उस याचिका में उच्च न्यायालय ने, मुंबई हाई कोर्ट ने पिछले महीने एक आदेश दिया है कि ईवीएम की जांच होनी चाहिए और उस हाई कोर्ट के आदेश के मुताबिक जांच करने की तारीख चुनाव आयोग ने 16 और 17 फिक्स की है और 16 और 17 को ईवीएम की जांच करने के लिए हम लोग जाएंगे. इस जांच से कुछ बाहर आएगा, किस तरह की जांच होगी? हम लोगों को जो शंका है, जो हमारे प्रतिनिधि हैं, टेक्निकल प्रतिनिधि हैं, जो वो उसके बारे में बहुत सारी चीजें हैं और जिस दिन जांच की जाएगी उस दिन वो सारे मुद्दे हम लोग सामने रखेंगे और उन मुद्दों का निराकरण होना चाहिए, ऐसी हमारी अपेक्षा है. जो भी है वो आज मैं बिल्कुल मशीन की ही जांच करवानी है. मशीन की ही जांच. ईवीएम में जो जैसे ईवीएम मशीन है और वीवीपैड है, फिर माइक्रो कंट्रोल यूनिट्स हैं, बहुत सारी चीजें हैं और तीनों मशीनों के अंदर कहीं ना कहीं कुछ ना कुछ दाल में काला है, ऐसा लगता है. तो वो जो शक है, शंका है, वो दूर होना चाहिए. देश की लोकतंत्र के लिए ये जरूरी है कि चुनाव आयोग के ऊपर और चुनाव आयोग की जो प्रक्रिया है, जो मशीन की प्रक्रिया है, उन तमाम चीजों में जो शक है पूरे देश के लोगों को, वो दूर होना चाहिए. मुझे जहां तक मेरे पास जानकारी है कि मशीन की जांच पहली बार हाई कोर्ट के आदेश पर होने जा रही है. निश्चित, अगर हाई कोर्ट, जो हमारी शंका है, अगर वो शंका सही है और उस जांच में वो पाया जाता है तो सवाल एक हमारी चांदीवली विधानसभा का नहीं है, फिर तो पूरे राज्य और पूरे देश में जो चुनावी. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.